हां, काय नाव त्याचं? त्याचं नाव मानव प्रवीण कांबळे. हां, जेव्हा तेव्हा धमक्या देतो. आणि आता काल परवा तो परत 4 मुलं घेऊन आला हां, आणि मी घरात त्याला बघून मी पळून गेले. हां, मग त्यांनी घरामध्ये खूप नुकसान केलं, सगळं पाड झड नाळ धूळ आणि माझे 10,000 रुपये पण नेले बरं, आणि माझे चांदीचे कडे होते ते पण नेले. हां. किती वर्षाचा त्याचा? तो आता 20 वर्षाचा आहे. बरं, आणि त्याने माळ होती ती पण नासधूस करता करता सगळं पडलं खाली. हां, कपाट पण उघडलं. हां. एवढे सगळं मग नुकसान तुम्ही केलं. पोलीस कंप्लेंट वगैरे केली का? केली कंप्लेंट, पण ते बोलले की तुमच्या नातवाचा केस आम्ही घेऊ शकत नाही. का बरं? तुमचा नातू येतो, हां, मग त्याला अधिकार आहे. हां, मग त्याला असा अधिकार आहे चोरी करायचा, तर मग त्याला मारायचा पण अधिकार आहे का, हे मला म्हणायचं. बरं, तो जेव्हा तेव्हा बोलतो हातपाय तोडीन हातपाय तोडीन. हा अचानक येतो, हां, अर्ध्या तासात येतो आणि हा एवढं नुकसान करून जातो. हां, मला म्हणायचं याला पाबंद करण्यात यावं. बरं, याने याच्या पुढे असं करू नये, मला त्रास देऊ नये. बरं. तुमचं नाव सांगा. कोणाचं? तुमचं नाव? रमाबाई मनोहर कांबळे. मग बिडकींच्या मोठ्या साहेबाला भेटले नाही तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना? इथं पोलीस स्टेशनमध्ये हां, ते कालपासून मिटिंगला आहेत. बरं, तर दुसरे जाधव साहेब होते, त्यांना भेटले. तर ते पण म्हटले आम्ही तुमच्या नातावर चोरीचा आरोप नाही घेऊ शकत. म्हटलं त्यांच्याबरोबर आले होते, हां, ते पिऊन खाऊन माझ्या घरात नातेवाईक राहतात. बरं, तर त्यांनी त्याची गच्ची धरली आणि म्हणला हां, तू निघतो का नाही म्हणे, तुला चाकू सुऱ्या टाकलीच त्याला बोलू लागले. पण तो घाबरला आणि तो मला बोलला काय करायचं आहे म्हणे आता. मी बोलले बरं मी सांगतो. तर पोलीस लोक म्हणले तुम्ही तुमचं बघा, त्यांचं कशाला सांगता. बरं, असे पोलीस लोक बोलले. पण त्यांना काही झालं असतं तर माझी जिम्मेदारी होती ना ती. हां, बरोबर, मग त्यांनी घ्यायला पाहिजे ना. हां. त्यांनी काही त्यांच्या नावाचं केस घेतली. तुमचं आता पुढचं पाऊल काय राहणार आहे? हा? पुढचं पाऊल काय राहणार तुमचं? काही नाही, त्यांनी येऊ नये, दुसरं काही नाही म्हणायचं. त्यांनी मारहाण करू नये. हां. नंतर व्यवस्थित बोलायचं हां, माणसाला. बरोबर, ठीक आहे. त्यांनी मारहाण करायची नाही, माणसावानी बसायचं. हां, तो कधी आई म्हणत नाही, आला की धुधू त्याला नशा करतो. तो हां, दारू पितो, गांजा पितो, चरस ओढतो, सगळ्या नशा करतो आणि त्या नशामध्ये हे कामं करतो. चला. तर त्याला पाबंद करण्यात यावं हेच मला म्हणे. त्याने बिटकीनला आला नाही पाहिजे, कारण तो आला की मग तो राहायला कुठे आहे? तो नंदनवन कॉलनीमध्ये राहतो, औरंगाबादला? औरंगाबाद. बरं, ठीक आहे. आणि जो एक लीडर आहे त्याच्यामध्ये, त्या लीडरच्या जोरावर हा उड्या मारतो. त्या लीडरचं नाव आहे जय किसन कांबळे. हां, जय किसन कांबळे. जय किसन कांबळे. हो. बरं, तो मार्गदर्शक आहे तुला. बरं, तो मार्गदर्शक. कशामुळे करतो तू? हा, कशामुळे कशासाठी करतो तू? ते माझ्या मुलाचं त्याच्या बायकोचं भांडण झालं. हो. कारण माझा मुलगा दारू पितो, हां, तर त्याच्या बायकोने त्याला काढून दिलं. हां, तो तसा जात नव्हता म्हणून चाकू टोचले त्याच्या पोटाला. हां, निघतो की नाही म्हणे, मुलगाही बोलला हां, तू निघ नाही तर चाकू खुपसतो. हां, असा मुलगाही बोलला, तर तो घाबरून माझ्याकडे आला. कुठे जाणार तो मग? बायको मुलाला काढलं तर तो ऐकलंच येईल ना. हां, बरोबर. तर तो माझ्याकडे आला. तर त्यांचं म्हणणं आहे तुम्ही मुलाला का ठेवलं, त्याला काढून द्या. मी कसं काढून देणार? बायकोने काढून दिलं, मी नाही देऊ शकत ना. हां, तो दारू पितो, सोडवायचा प्रयत्न करायचा, मी करीन. तुझी बायकोने करायचा होता ना प्रयत्न. असं झालं. माझ्याकडे मुलगा आहे. ठीक आहे. ठीक आहे.